कशी आहे मंडळी, चला तर आपण जाऊया पंचवटीमध्ये। पंचवटीमध्ये दोन तोंडी मारुती पूर्ण पाण्यामध्ये डुबलाय आणि थोडंच समोर गेल्यावर आपण दादू भाईला पण आपल्या सोबत घेतलं। म्हणलं आपण चाललो टेबल सीट, पण जर कोणी पोलीसवाल्यांनी जर पकडलं तर म्हटलं बसा तिथंच बोंबलत। इथं आपल्यालाच गाडीमध्ये टाकायला पेट्रोलला पैसे नाही, म्हटलं त्याला कुठे द्यावा 100-200 रुपये। म्हणलं आज पहिला नंबर आपलाच आहे पंचवटीमध्ये, पण इथं येऊन पाहतो तर काय पुरी पब्लिक जमा झालेली ना भाऊ आधीच। जाऊ दे म्हटलं भाऊ आपण पाणी बघूया किती आले पंचवटीमध्ये, आणि पाणी पाहून तर म्हटलं यार ही तीच पंचवटी का? इथं हजारोनं पब्लिक फिरायसाठी यायची, तिथं आज एक माणूस सुद्धा दिसत नाही पंचवटीमध्ये, कारण पंचवटीचा असा नकाशा झाला नाही, कोणाचीच हिंमत होत नाही की पाण्यामध्ये खाली उतरायची। आता म्हटलं चला आपण दोन तोंडी मारुती तरी पाहूया किती डुबल्या पाण्यामध्ये। तर इकडे पाहतो तर काय पूर्ण मारुती डुबल्या, त्याचं फक्त थोडंसं डोक्यावरची टोपच दिसतोय आपल्याला। आणि थोड्याच दिवसापूर्वी मी इथे एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता, आणि त्यावेळेस काहीच पाणी नव्हतं, तुम्ही बघू शकता बाजूच्या व्हिडिओमध्ये। आणि आता पाणी एवढं वाढलंय की तोंड सुद्धा दिसत नाही मारुतीचं। आणि बरं झालं म्हटलं भाऊ आपण तवाच पाण्याच्या बाहेर निघलो, नाही तर माझं तर काहीच खरं नव्हतं ना। आणि चला भेटूया आपण आता आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये।